नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आपलं जे समाज प्रकरण आहे ते चालू झालेलं आहे. त्याचा लेक्चर नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. लेक्चर नंबर 2 आज आपण चालू करतोय, ज्यामध्ये आपल्याला तत्पुरुष समास बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समास सांगायचं झालं तर त्याचं सूत्र असं आहे, की प्राये पदार्थ प्रमाण सत्पुरुष तृतीय. प्राये नोत्तर नोत्तर म्हणजे काय? उत्तर पदार्थ प्रमाण. म्हणजे मी अव्ययभाव समासमध्ये सांगितलं होतं, की पूर्वपद प्रधान आहे. तर तत्पुरुष समासमध्ये सांगतात, की उत्तरपद प्रधान आहे. काय सांगताय? अव्ययभाव समासमध्ये काय होतं? पूर्व पदार्थ प्रमाण अव्ययभाव समास. तर तत्पुरुष समासमध्ये सांगितलंय उत्तर पद प्रमाण. समजलं का? म्हणजे ज्याच्यामध्ये आता रामकृष्ण शब्द आहे. राम जर हा प्रधान असेल तर तो अव्ययभाव समास, आणि जर कृष्ण हा उत्तर पद शब्द जर प्रधान असेल तर तो तत्पुरुष समास. समजलं का? ठीक आहे. आता यामध्ये सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासाचं मी डिव्हिजन केलं होतं स्टार्टिंगला लेक्चर नंबर 1 मध्ये. तत्पुरुष समास 2 प्रकारे डिव्हाईड केला. एक केला समानाधिकरण आणि दुसरा केला व्याधिकरण. समानाधिकरण म्हणजे काय? ज्यामध्ये दोन्ही पदांच्या विभक्त्या समान असतात किंवा जेव्हा त्यांचा विग्रह केला जातो तेव्हा त्यांच्या विभक्त्या समान असतात. समानाधिकरण. आणि व्याधिकरण म्हणजे काय? जेव्हा समासाचा विग्रह केला जातो तेव्हा त्यामध्ये त्यांच्या विभक्त्या डिफरंट असतात. तेव्हा त्याचे 4 टाइप सांगितले होते. व्याधिकरणाची विभक्ती तत्पुरुष समास, प्रादि तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, नय तत्पुरुष समास. आणि समानाधिकरण तत्पुरुष समास मध्ये मी काय सांगितलं? जेव्हा 2 पदांची विभक्ती कशी असते? समान, तेव्हा त्याला काय म्हणतात? समानाधिकरण. त्यामध्ये कोणते 2 समास आहेत? कर्मधारय आणि द्विगु. तेच आपल्याला स्टार्टिंगला शिकायचे. समानाधिकरण समास आणि कर्मधारय आणि द्विगु त्यांचे सब टाइप. समानाधिकरण समास म्हणजे काय? जेव्हा एखाद्या शब्दाचा विग्रह केला जातो 2 शब्दांमध्ये, तेव्हा त्या दोन्ही विग्रह केलेल्या शब्दांची विभक्ती कशी असते? तर ती असते प्रथमा. कशी विभक्ती असते? प्रथमा. आता मी राम कृष्ण घेतले तर त्याचा आन्सर कसं येईल? रामः एवं कृष्ण. रामः कृष्णः. हे दोन्हीची कशी येईल? प्रथम विभक्ती. आता तसंच करायचं समानाधिकरण मध्ये. त्यामध्ये 2 टाइप केलेत, कर्मधारय आणि द्विगु. कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदांची विभक्ती कशी असते? प्रथमा. हेच ध्यानात ठेवायचं यांच्यामध्ये. आणि द्विगुमध्ये पण कशी असते? समान असते. पण द्विगुमध्ये कसं असतं? पूर्वपदामध्ये संख्या असते. पूर्वपद जे शब्द दिलेलं आहे ते संख्या असते. आता मी जर घेतलं त्रिकाल किंवा पंचतंत्र. त्रिकाल, पंचतंत्र. बघा, पंचतंत्र स्टार्टिंगला पंच आलंय म्हणजे पूर्वपदामध्ये संख्या आली. त्याला म्हणतात द्विगु समास. म्हणजे ज्या समासामध्ये, ज्या शब्दामध्ये स्टार्टिंगला पूर्वपदामध्ये संख्या आली त्याला म्हणायचं द्विगु समास. आणि ज्या विग्रह केलेल्या 2 शब्दांमध्ये जर त्यांची विभक्ती प्रथम असेल आणि ते जर त्यांच्यामध्ये स्टार्टिंगला संख्या नसेल तर त्याला म्हणायचं कर्मधारय समास. आता स्टार्टिंगला आपण बघूया कर्मधारय समास, त्यानंतर बघूया द्विगु समास. एकदम सिंपल रित्या मी तुम्हाला एक्सप्लेन केलं या ठिकाणी कर्मधारय समास. विद्यार्थी मित्रांनो, कर्मधारय समास मध्ये आधी समजून घ्या, उपमेय आणि उपमान नावाच्या गोष्टी असतात. उपमेय उपमान म्हणजेच विशेष्य विशेषण. काय असतं? आता उपमानला म्हणतात विशेष्य. विशेष्य. उपमानला काय म्हणतात? विशेष्य विशेषण. विशेष्य. आणि उपमेयाला काय म्हणतात? विशेषण. आता विशेष्य विशेषण कशाला म्हणतात हे तर माहिती आहे ना. आता मी जर घेतलं आईची माया. आईची माया म्हणजे जणू सागरच. आईची माया म्हणजे जणू सागरच. म्हणजे आईची मायाला कशावर कम्पेअर केलं? एक सागराबरोबर, समुद्राबरोबर. म्हणजे ज्याची वर्णन केली आहे त्याला विशेषण म्हणतात. आणि कशा प्रकारे वर्णन केले? आईच्या मायेला कशाला रिलेट केलंय? सागराबरोबर. म्हणजे वर्णन कशा प्रकारे केले आहे त्याला म्हणतात विशेष्य म्हणजेच उपमान, आणि उपमेय म्हणजे विशेषण ज्याचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन दिलेला असतो आणि तेव्हा तुम्हाला जर पहिले ओळखायचं असतं की तो समास कोणता आहे. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा त्यामध्ये पूर्वपद प्रधान असतं म्हणजे पूर्वपदामध्ये काय असतं? अव्यय, तेव्हा तो अव्ययभाव समास. आणि उत्तरपद जेव्हा प्रधान असतील तेव्हा ते काय? तत्पुरुष समास. असं तुम्हाला एक्झाम्पलला क्वेश्चन मध्ये आलंय घनश्याम, चंद्रमुखम. हे सगळे एक्झाम्पल आहेत. घनश्याम, चंद्रमुखम, रक्तपित्त, कृष्ण सर्प, नीलोत्पलम. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो एवढं ध्यानात ठेवायचं, जेव्हा बघा आता एक शब्द दिलाय अर्थपूर्ण, पण त्या शब्दामध्ये जेव्हा असे 2 शब्द वेगवेगळे जाणवले, म्हणजे रामकृष्ण दोन्ही पण व्यक्ती आहेत पण 2 वेगवेगळे नाम वेगवेगळे जाणवले, तेव्हा तो असतो कर्मधारय समास. म्हणजे दोन्हींची विभक्ती कशी पाहिजे आपल्याला? प्रथम विभक्ती. म्हणजे बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये रामकृष्ण विचारले, दोघांना पण इक्वल वेटेज आहे, रामला पण आणि कृष्णाला, कारण दोघं पण नाम आहेत. तसं कृष्ण सर्प, काळा साप, रक्तपित्त, रक्तलाच पित्त म्हणतात.
चंद्रमुखम, चंद्रासारखं मुख असलेला, म्हणजे विशेषण आणि विशेष्य पण दिलं याच्यामध्ये. घनश्याम, दोघांना कम्पेअर केलंय. मग घनच्च एव श्यामच्च असं पण लिहिलं तर चालतं आन्सर. फक्त आन्सर लिहिताना जे विग्रह केलेलं आन्सर आहे ते कसं पाहिजे, प्रथम विभक्ती, उत्तर पदाची आणि पूर्व पदाची आहे तसं लिहायचं. घन घनः एव श्याम मध्ये एव लावलंय मी. एव कधी लावायचं, जेव्हा अशा प्रकारे दोन सेपरेट सेपरेट नाव दिले असतील. आता इथे रक्त एवं पित्त हे पण चालतं. रक्त फक्त विभक्ती, विद्यार्थी मित्र, रक्त हा विसर्ग द्यायला विसरायचा नाही. रक्त एव पित्त प्रथम विभक्ती जेव्हा त्यांचा विग्रह होईल. चंद्रमुखम, चंद्रमुखम म्हणजे चंद्रासारखं मुख असलेला. चंद्र म्हणजे विशेषण झालं या ठिकाणी, आणि विशेष्य कशासारखं मुख आहे, चंद्रासारखं मुखम आहे. चंद्र एवं मुख, चंद्र एवं मुख, चंद्र एवं मुखम, चंद्रम. आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पदामध्ये जेव्हा त्याची विभक्ती चंद्रम दिलेली असते, मुखम दिलेली असते, मखम म लावलं या ठिकाणी, म्हणजे काय रे, राम राम द्वितीय विभक्ती दिली. तर पूर्वपदाची पण त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती करायची. चंद्रम इथं टिंब दिला मी, बरं, एवं मुखम आहे तसं लिहिलं, चंद्रम एवं मुखम. तसंच इथं कृष्ण सर्प, काळा साप असं लिहा. मग कृष्ण एवं सर्प, कृष्ण किंवा असं लिहिलं चालतं, कृष्ण सर्प, कृष्ण सर्प, विसर्ग दोन्ही प्रथम विभक्तीला सरळ लिहून टाका. एखादा शब्द दिला, रक्तपित्त कृष्ण सर्प चंद्रमुखम, चंद्र एव मुख, घन श्याम, कृष्ण सर्प, नीलोत्पलम, नीलोत्पलम बघा इथं शेवटला नीलोत्पलम, उत्पलम, उत्पलम, उत्पलम द्वितीय विभक्ती दिली. मग तुम्ही इकडे पूर्वपदामध्ये पण द्वितीय विभक्ती घेऊ शकता. नीलम उत्पलम, काय घ्यायचं, नीलम उत्पलम. म्हणजे द्वितीय विभक्ती बघा आधी काय दिली, सॉरी, उत्तर पदामध्ये विभक्ती काय दिली, मग त्याच्यावरनं पूर्वपद ठरवून. समजलं ना? पहिले तर बघायचं पूर्वपदामध्ये अव्यय आलाय का नाही. मग अव्यय जर नसेल तर ती नॉर्मली काय असते, तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये पण जर सेपरेट सेपरेट 7 शब्द दिले असतील, घनश्याम, चंद्रमुखम, रक्तपित्त, मग तो कर्मधारय समास. कर्मधारय समास का, विशेष्य आणि विशेषण दोन्ही दिले. आता चंद्रासारखं मुख असलेलं, रक्तासारखं पित्त, काळा साप, नील उत्पलम, घनश्याम दोघे आहेत. मग तेव्हा ते कर्मधारय समास असतो. जर इथे स्टार्टिंगला जर एखादी संख्या आली असती, पंचतंत्र, त्रिकाल, सप्तदिन, 7 असं जर असती संख्या, तर तो द्विगु समास. म्हणजे त्याला समानाधिकरण. समानाधिकरण मध्ये काय असतं, दोन्हीची विभक्ती समान असते, पूर्वपद आणि उत्तर पदाची. कधी समान असते, जेव्हा त्यांचा विग्रह केला जातो. ठीक आहे, समजलं विद्यार्थ्यांना कर्मधारय समास. आता द्विगु समास बघा विद्यार्थी मित्रांनो. कर्मधारयामध्ये काय ध्यानात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, एकतर कर्मधारय समास आला कसं ओळखायचं, जेव्हा त्यांच्यामध्ये विशेष आणि विशेषण दिलेलं असेल, आणि जेव्हा त्यांचा विग्रह करायचा असतो तेव्हा एकच ध्यानात ठेवायचं, दोन्ही विग्रह शब्द आहेत तसे लिहायचे, फक्त दोन्हीची विभक्ती प्रथमात करून टाकायची. ते झालं त्याचं आन्सर. ठीक आहे विद्यार्थ्यांना. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, द्विगु समास. द्विगु समासामध्ये ध्यानात कसं ठेवायचं, जेव्हा तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेल्या शब्दामध्ये स्टार्टिंगच्या पूर्वपदामध्ये संख्या दिलेली असते आणि नंतर एखादी संज्ञा असते त्या शब्दामध्ये, तेव्हा तो द्विगु समास असतो. कर्मधारयामध्ये काय शिकलो आपण, जेव्हा शब्दांमध्ये विशेष्य आणि विशेषण म्हणजेच उपमेय आणि उपमान दिलेलं असतं, तेव्हा तो कर्मधारय समास असतो. आणि जेव्हा त्याचा विग्रह करायचा असतो कर्मधारय समासचा, तेव्हा तेव्हा विग्रह गेलेल्या दोन्ही शब्दांचं कशी असते, विभक्ती प्रथमा विभक्ती असते. आणि द्विगु समासामध्ये ध्यानात ठेवायचं, कधी पण क्वेश्चन आला की पहिले तर बघायचं त्याच्यामध्ये पूर्वपदामध्ये संख्या आहे का. बघा पंचतंत्र एक्झाम्पल आहे, सप्तदिन, पंचवटी, त्रिलोकी, पंच, सप्त, पंच, त्रिलोकी, तीन, हे काय आहेत, संख्या, संख्यावाचक. संख्यावाचक म्हटले कोणतं, द्विगु समास. ज्याच्यामध्ये संख्या येते ते द्विगु समास. द्विगु आणि द्वंद्व समास मध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतात बघा. द्वंद्व म्हटलं की त्यांना द्विगु वाटतो आणि द्विगु म्हटलं की द्वंद्व वाटतं, कन्फ्युज होतं. त्यामुळे द्विगु म्हटलं की ध्यानात ठेवायचं संख्या, आणि द्वंद्व म्हटलं की तो सेपरेट एक समास आहे, नंतर बघायचं आपल्याला. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये ध्यानात ठेवा, जेव्हा यांचा विग्रह करायचा असतो, जेव्हा द्विगु समासाचा विग्रह करायचा असतो, एक तर दोन्हीची पूर्वपद आणि उत्तरपदाची विभक्ती कशी पाहिजे, सेम. आता इथं बघा पंचतंत्रम घेतले, तर तुम्हाला ध्यानात ठेवायचंय 99% आन्सर बरोबर असतं जेव्हा तुम्ही त्याची विभक्ती जी आहे पंचतंत्रमची, दोन्ही शब्द सेपरेट करायचे आणि दोघांची शब्द बहुवचनातली सप्तमी विभक्ती घेऊन टाकायची. सप्तमी विभक्ती घ्यायची आणि बहुवचनातली काहीतरी. एखादा राम घेतला तर रामनाम, रामानाम. तसं पंच जर घेतलं तर पंचानाम, पंचानाम, पंचानाम. दुसऱ्या शब्दाची पण तीच विभक्ती घ्यायची, तंत्रनाम, पंचानाम, तंत्रनाम, आणि एक शब्द जोडून घ्यायचा, समाहार्य, समाहार.
समाहार कशासाठी? द्विगु समासासाठी, जेव्हा त्यांचा विग्रह केला जातो शब्दाचा. सप्तदिनम, काय रे सप्तदिनम मध्ये काय म्हटलंय मी? सप्तमी आणि बहुवचन मधली विभक्ती, दोन सेपरेट शब्द, सप्त आणि दिन. सप्तानाम, दिनानाम आणि शेवटला समाहार जोडून द्यायचा. सप्ता नाम, दिनानाम आणि समाहार. पंचवटी, पंचवटीला कसं करायचं? दोन शब्द, पंच आणि वटी. पंचानाम, वटीनाम, पंचानाम, वटीनाम, पंचनाम, वटीनाम आणि शेवटला काय? समाहार. समाहार कशामध्ये जोडायचा? शेवटला द्विगु समासामध्ये. शेवटला काय? त्रिलोकी. त्रीचं काय करायचं? त्रयानाम, 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 त्रयानाम. लौकी, लोकानाम, त्रयानाम, लोकानाम, समाहार. लोकानाम, समाहार. त्रयनाम, लोकानाम, समाहार एवढं ध्यानात ठेवायचं द्विगु समासामध्ये. जेव्हा दिलेल्या शब्दामध्ये पूर्वपदामध्ये काय असतं? संख्या असते, तेव्हा ती संख्येचा आणि त्या दुसऱ्या शब्दाचं काय करायचं? सप्तमी बहुवचन मधली विभक्ती करायची. सरळ सरळ सांगितलं मी तुम्हाला काय करायचं द्विगु समासामध्ये. कर्मधारयामध्ये शिकलो आपण, द्विगु समासामध्ये शिकलो. समाधिकरण म्हणजे काय शिकलो आपण? दोन्ही पदांची विभक्ती समान असते. त्यातल्या त्यात कर्मधाराची दोन्ही पदांची विभक्ती काय असते? प्रथम असते. आणि द्विगु समासामध्ये काय असते? सप्तमी बहुवचन मधली विभक्ती. म्हणजेच कोणती? नाम शेवटला लागतं, पंचनाम, तंत्रनाम आणि शेवटला लावायचं समाहार. समजलं? हा झाला आपला कर्मधारय आणि द्विगु समास. त्यानंतर आपण चालू करूया व्याधिकरण समास. त्यामध्ये विभक्ती, तत्पुरुष समास, नय, प्रादि आणि उपपद हे 4 तत्पुरुष समास आपल्याला शिकायचे. ठीक आहे विद्यार्थी? नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, आपण तत्पुरुष समास मध्ये पहिला समास बघितलेला आहे. समाधिकरण समास झाला आपला. आता व्याधिकरण समास बघूया. व्याधिकरण समास मध्ये आपल्याला 4 समास शिकायचे. विभक्ती तत्पुरुष समास बघायचा, नय तत्पुरुष समास बघायचा आहे, उपपद तत्पुरुष समास बघायचा आहे, प्रादि तत्पुरुष समास बघायचा आहे. व्याधिकरण मी तुम्हाला सांगितले, पूर्वपद आणि उत्तरपदाची विभक्ती डिफरंट असते. आणि तत्पुरुष समासमध्ये काय असतं? उत्तरपद प्रधान असतं. उत्तरपद प्रधान आपल्याला कर्मधार आणि द्विगु मध्ये दिसलेलं नाहीये. कारण द्विगु मध्ये तर काय होतं? स्टार्टिंगला पंच वगैरे हे शब्द जे संख्यावाचक होते ते कसे? ते पूर्वप्रधान होते, संख्यावाचक. त्या ठिकाणी तर आपल्याला समाधिकरण मध्ये उत्तरपद दिसलेलंच नाहीये जवळजवळ. ठीक आहे, ते आपल्याला गरज पडणार आहे आधी या समासामध्ये. व्याधिकरणच्या टाईप मध्ये. समाधिकरण मध्ये दिसलेलं नव्हतं ते. व्याधिकरण मध्ये आपल्याला उत्तरपद प्रधान दिसणार आहे. त्यातल्या त्यात विभक्ती तत्पुरुष समास मध्ये. विभक्ती तत्पुरुष मध्ये आपल्याला स्टार्टिंगला शिकायचे 7 विभक्ती आहेत. त्यातल्या त्यात प्रथम तत्पुरुष समास नसतो. द्वितीयापासून स्टार्टिंग असते. द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी आणि सप्तमी तत्पुरुष समास आपल्याला बघायचा आहे. म्हणजे त्या त्या शब्द त्या विभक्ती तत्पुरुषाची एक खासियत आहे. आज आम्ही तर एक्झाम्पल घेतलं एखादा द्वितीय तत्पुरुष समास. द्वितीय तत्पुरुष समास जेव्हा एक्झाम मध्ये येतो तो कसा ओळखायचा आणि त्याचा विग्रह कसा करायचा हे आपण बघूया. ठीक आहे, व्याधिकरण काय समजलं. त्यामध्ये आपण चालू करतो विभक्ती तत्पुरुष समास. लाईननी चालू करू आपण. विभक्ती तत्पुरुष समास इकडे बघा. मी सुरुवातीला विभक्ती तत्पुरुष समास मध्ये आपल्याला सर्व विभक्त्यांचे समास शिकायचे. प्रथम नाहीये फक्त त्यात, द्वितीय, तृतीय, चतुर्थी पासून चालू केलंय. द्वितीय तत्पुरुष समास मध्ये आपल्याला शिकायचंय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो तेव्हा कसं ओळखायचं की तो द्वितीय तत्पुरुष समास आहे. तेव्हा आता मी खाली शब्द दिलेत बघा. गत, श्रित, पतित, पतित, प्राप्त, अगस्य, आपन्न. जेव्हा हे दिलेले शब्द उत्तर पदामध्ये असतात तेव्हा तो द्वितीय तत्पुरुष समास असतो. एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलं मी? द्वितीय तत्पुरुष समास कसा ओळखायचा? जेव्हा दिलेल्या शब्दांमध्ये उत्तरपद या शब्दांनी प्रधान असतं तेव्हा. मी काय म्हटलंय? व्याधिकरण मध्ये आपल्याला गरज पडणार आहे की उत्तरपद कसं पाहिजे? प्रधान. गत, श्रित, पतित, पतित, प्राप्त, अगस्य, आपण हे शब्द उत्तरपदामध्ये जर असतील तर तो कोणता समास आहे? तो आहे द्वितीय तत्पुरुष समास. एक्झाम्पल पुढेच दिले त्याचे उदाहरण. शरणागत आणि कृष्णश्री. आता शरणागत, गत आलाय बघा या ठिकाणी. मी काय म्हटलं? या दिलेल्या शब्दात कोणताही असू दे, हा जर उत्तरपदामध्ये दिसला की तो द्वितीय तत्पुरुष समास. आता इथे शरणागत आलाय बघा, म्हणजे हा द्वितीय तत्पुरुष समास. म्हणजे याची विभक्ती कशी करायची? लाईननी. शरणागत, शरणागत द्वितीय आहे ना, द्वितीय विभक्ती करायची. शरणागत, शरणास्यगत. ठीक आहे, शरणास्यगत. सॉरी, शरणास्यगत नाही, शरण. मग हे जे विभक्ती सॉल्व्ह करायचे आपल्याला सगळ्या रामच्या टेबलने करायचे आपल्याला. शरणागत, मी जर या शरणागतची विभक्ती काढली तर शरणाची द्वितीय विभक्ती काय रे रामच्या टेबल? शरण, शरणम, शरणाम. ठीक आहे, शरणम, 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 गत आहे तसा शब्द लिहिला. ठीक आहे.
कृष्णश्रित. कृष्णश्रित पण कसं आहे? कृष्ण कृष्णम. राम रामम. कृष्णम श्रित. कृष्णम कृष्णम श्रित. कृष्णम श्रित. हे झालं त्याचं आन्सर. समजलं का? आहे तसं लिहायचं. एक तर काही एक्सचेंज करायची नाही या अव्ययभाव समासारखी. आहे तसे शब्द लिहायचे. स्टार्टिंगला उत्तरपदाचा उत्तरपदला. फक्त तुमचे पाठ पाहिजे ते शब्द सर्व. द्वितीयाचे, तृतीयाचे, चतुर्थीचे, पंचमी, षष्टी, सप्तमी शब्द सगळ्यांमध्ये शब्द दिले. ठीक आहे बघा. गत, श्रीत, अतीत, पतीत, प्राप्त, अगस्य, आपण. आता इथे सुखप्राप्त जर आला असता, सुखप्राप्त एक्झाम्पल मध्ये सुखप्राप्त. प्राप्त कसा आहे? उत्तर पदामध्ये आहे. प्राप्त आलाय म्हटलं तर द्वितीय शब्दातला. म्हणजे आन्सर काय आला असतं? सुखप्राप्त म्हणजे सुखम प्राप्त. सुखम प्राप्त हे त्याचा आन्सर आला असता. हे झालं आपलं द्वितीय तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष समास मध्ये हे शब्द आलेत. अर्थ, खंड, पूर्व, सदृश, सम, ऊन, विकल, कलह, विपुन, मिश्र, युक्त, हीन. मिश्र हे शब्द पाठ करायचे. कुठेतरी समोर लावून ठेवा. कारण कुठेतरी आपल्याला 15-20 मार्क घ्यायचे त्या टॉपिक मध्ये. म्हणजे त्या टॉपिक मध्ये कुठेतरी कष्ट घ्यायचे आपल्याला. त्या ठिकाणी आता अव्ययभाव समासमध्ये तोच दिलेला एक तक्ता. कर्मधारय आणि द्विगुमध्ये एवढी काही गरज नाही काय पाठ करायची. राहिला विभक्ती तत्पुरुष मध्ये दिलेले शब्द. बाकी नाही तत्पुरुष समास, उपपद आणि प्रादीमध्ये पाठ करायचा काहीच विषय नाही या ठिकाणी. फक्त विभक्ती तत्पुरुष समास मध्ये पाठ करायचे थोडं शब्द. तर त्या शब्दामध्ये हे शब्द पाठ करायचे. त्यात पण तसंच उत्तर पदामध्ये हे दिलेले शब्द आले तर तो कोणता समास? तृतीय तत्पुरुष समास. उदाहरण विद्याहीन. विद्याहीन या ठिकाणी दिले. हीन आले बघा या ठिकाणी. हीन म्हणजे हीन या ठिकाणी उत्तर पदामध्ये आले तर तो समास कोणता? तृतीय तत्पुरुष समास. मग यामध्ये विद्याची तृतीय विभक्ती करायची. स्टार्टिंगच्या पूर्वपदाची. विद्या. राम रामम रामेन. म्हणजे तर काय? विद्येन. विद्येन हीन. विद्येन हीन. तर विद्येने कसं आहे? हीन आहे. ठीक आहे. सुखयुक्त. सुखयुक्त म्हणजे या ठिकाणी युक्त कसा आहे? या ठिकाणी आहे का युक्त? कुठे दिसतं का? दिसतं का युक्त? युक्त हा दिसला. युक्त ही कशी आहे? तृतीय विभक्ती. तृतीय तत्पुरुष समास आहे. याचा विग्रह कसा करायचा? जे पहिला शब्द आहे पूर्वपद त्याची कोणती विभक्ती करायची? तृतीय. म्हणजे काय? सुख सुखे मग सुखेन. सुखेन युक्त आहे तसं लिहून टाकायचं. समजलं? त्यानंतर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. कसं ओळखायचं? जेव्हा उत्तर पदामध्ये हे शब्द असतात. अर्थ, बली, सुख, रक्षित, हित. अर्थ, बली, सुख, रक्षित, हित. अर्थ, बली, सुख, रक्षित, हित. आता विद्यार्थी मित्रांनो काही समासामध्ये आता समजा पुढच्या एखाद्या आता इथे पतित शब्द आला बघा. अजून एखाद्या पंचमी का षष्टी मध्ये पतित शब्द दिलेला आहे. जर उत्तर पदामध्ये पतित शब्द आला तर तो पंचमी का षष्टी विभक्ती आहे. मग त्यावेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? दोन्ही पण लिहून टाकायचं. म्हणजे आता तुम्हाला पतित तुम्हाला माहिती आहे द्वितीयमध्ये पण येतो, उत्तर पदामध्ये आणि त्याच्यामध्ये पण येतो. तेव्हा दोन्हीचे आन्सर लिहायचे की या ठिकाणी दोन्ही ठिकाणी येतो. तुम्हाला पैकी मार्क मिळून जातील. आता बघा तुम्हाला क्वेश्चन आलाय हा एक्झाम्पलला. पुढे गेलो तो आता हे चालू ना चतुर्थी. चतुर्थीमध्ये बघा उत्तर पदामध्ये अर्थ, बली, सुख, रक्षित, हित हे शब्द जर येत असतील तर तो कोणता समास? चतुर्थी तत्पुरुष समास. मग हा तुम्हाला एक्झाम्पल दिलाय. वदनार्थ, भूतबली. वदनार्थ. वदनार्थ अर्थ आलाय बघा शेवटी. अर्थ. अर्थ आहे का रे? आहे. ठीक आहे. वदनार्थ आल्यानंतर जेव्हा त्याचं काय करायचं? पूर्वपदाचं वदन. वदनाय. राम रामम रामेन रमान. राम रामम रामेन रामाय. म्हणजे इथं काय? वदनाय. आणि वदनाय. वदनाय आल्यानंतर पुढचा अर्थ आहे तसं लिहायचं. पण जेव्हा अर्थ येतो तेव्हा अर्थला रिप्लेस करायचं इति. इति या शब्दाने. फक्त अर्थसाठी ही संकल्पना आहे. जेव्हा अर्थ हा उत्तर पदामध्ये येतो तेव्हा त्याला रिप्लेस करायचं इति. हे चतुर्थी तत्पुरुष समासामध्ये लक्षात ठेवा. इति आल्यानंतर काय करायचं? कुठे येतं इति? सॉरी, अर्थ आल्यानंतर काय करायचं? इथं फक्त इतिने रिप्लेस करायचं. एवढं ध्यानात ठेवा. समजलं? त्यानंतर भूतबली. भूतबली. बली. बली शब्द आलेला आहे या ठिकाणी उत्तर पदामध्ये. बली हा शब्द येतो चतुर्थी तत्पुरुष समासामध्ये. जेव्हा त्याचा विग्रह करायचा पूर्वपदाची चतुर्थी विभक्ती करायची. म्हणजे भूतबलीमध्ये भूताय. भूताय. राम रामम रामेन रामाय. म्हणजेच भूताय बली. भूताय बली. हे झालं त्याचा आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट बघूया आपण पंचमी, षष्टी आणि सप्तमी विभक्ती. ठीक आहे. सिंपल आहे. फक्त तुम्हाला शब्द पाठ करायचे. पूर्वपदाची दिलेली ती विभक्ती आहे तशी करायची आणि उत्तर पदाचा आहे त्याचा शब्द लिहायचा. ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समासामध्ये पुढचे पंचमी, षष्टी आणि सप्तमी. पंचमीमध्ये हे शब्द आहेत भय, भीत, भी, मुक्त, अपोट, अपेन, अपत्रस, ह्योत, भ्रष्ट आणि पतित. या ठिकाणी पतित आलाय बघा. अजून मागं पण आलता कुठेतरी. त्यावेळेस दोन्ही जे आपण विभक्ती तत्पुरुष समास आहे दोन्हीचे पण दोन्ही आन्सर लिहून टाकायचे सरळ सरळ. दोन्हीचे दोन्ही विभक्ती करून टाकायच्या. समजलं?
आता बघा यातला कोणताही शब्द जेव्हा उत्तरपदामध्ये येतो तेव्हा पूर्वपदाची दिलेली विभक्ती करायची आणि उत्तरपद आहे तसं लिहायचं. आता रोगमुक्त एक्झाम्पल मध्ये आलाय रोगमुक्त, तेव्हा मुक्त उत्तरपदामध्ये प्रधान आहे. मुक्त प्रधान आहे म्हटल्यानंतर तुम्ही बघायचा शब्द कुठला आहे मुक्त पंचमी मधला, म्हणजे पूर्वपदाची काय करायची पंचमी विभक्ती, म्हणजे राम रामम रामेण रामाय रामत रोगात 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 मुक्त, हे झालं त्याचं आन्सर रोगात मुक्त. व्याघ्र भीत भीत आला या ठिकाणी उत्तरपदात, मग पूर्वपदाची काय करायची व्याघ्रात 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 भीत, झाली त्याची पंचमी तत्पुरुष समासची विग्रह. त्यानंतर बघा षष्टी तत्पुरुष समास. षष्टी तत्पुरुष समास मध्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं कधी पण जेव्हा त्यांचा आपल्याला विग्रह करायचा असतो ते कसा ओळखायचा षष्टी तत्पुरुष समास, जेव्हा तो शब्द जोडून दिलेला असतो जोडाक्षर शब्द, म्हणजे हिमालय, देवपूजा, कळतंय का तुम्हाला, देवपूजा, गणपती, म्हणजे शब्द असे सेपरेट करताच येत नाही आणि केले तर त्यांचा अर्थच लागत नाही. म्हणजे बघा आता राजपुरुष सेपरेट केले तर राज वेगळा होते पुरुष वेगळा होते, हा अर्थपूर्ण शब्द होतो वेगळा, पण ते जेव्हा जोडून दिले असतात तेव्हा त्याचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता इथं बघा व्याघ्र सेपरेट केल्यानंतर वेगळे शब्द तयार होईल, रोग मुक्त वेगळे शब्द, पण यांच्यामध्ये आता बघा जे शब्द एक अस्तित्वात आहे हिमालय, देवपूजा, असे जोडलेले शब्द देवपूजा, गणपती, राजपुरुष, षष्टी तत्पुरुष समास त्याला म्हणतात, म्हणजे दोन्हीचा संबंध असतो त्या ठिकाणी संबंध. मग या ठिकाणी काय करायचं आहे तसं देऊन टाकायचं. हिमालय पूर्वपदाचं काय करायचं षष्टी विभक्ती, हिमस्य आलय, हिमस्य काय करायचं आलय, पूर्वपदाची षष्टी विभक्ती करायची. देवपूजा देवस्य पूजा, देवस्य पूजा. गणपती 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 गण कसा शब्द आहे बहुवचन, बहुवचन मध्ये सप्तमी, बहुवचन मध्ये सप्तमी करून टाकायचं, सॉरी षष्टी, काय रे गणनाम गणनाम पती गणनाम पती. त्यानंतर राजपुरुष, राजपुरुष काय राज्ञा पुरुष, राज्ञा पुरुष, किंवा त्याची षष्टी विभक्ती केली तरी चालते, षष्टीच विभक्ती आहे त्याचा आन्सर आहे. सप्तमी तत्पुरुष समास, त्यामध्ये बघा हे शब्द उत्तरपदामध्ये पाहिजे, कुशल, निपुण, शोंड, चतुर, पटू, पंडित, प्रवीण, हे शब्द जेव्हा उत्तरपदामध्ये असतील तेव्हा पूर्वपदाची काय करायची सप्तमी विभक्ती आणि उत्तरपदामध्ये आहे तसं लिहून टाकायचं. आता इथं आले शास्त्र निपुण, निपुण आलाय बघा, निपुण आला म्हणजे ह्या कुठल्या सप्तमी तत्पुरुष समास, त्याचा विग्रह काय करायचा पूर्वपद आणि सप्तमी विभक्ती, म्हणजे काय रे बघा आता तुम्हीच बघा, शास्त्र राम रामम रामेण रामाय रामात रामस्य रामो, म्हणजे शास्त्रे शास्त्री बघा रामे शास्त्रे, आणि इथं काही कार्य शास्त्रे निपुण कार्य कुशल, हे त्याचा आन्सर आहे. शास्त्रे निपुण दोन वेगवेगळे शब्द, शास्त्रे निपुण आणि कार्य कुशल, हे झालं त्याचं सप्तमी तत्पुरुष समास. हे झालं आपला पूर्ण विभक्ती तत्पुरुष समास. याच्यामध्ये आपल्याला लर्न करायचे फक्त शब्द जे की उत्तरपदामध्ये प्रधान असतात, ते शब्द मी पुढे तुम्हाला दिलेले हे शब्दच तुम्हाला लर्न करायचे, बाकी एक्झाम्पल तुम्हाला आपोआप सॉल्व्ह होतील. त्यानंतर आपल्याला चालू करायचं आहे नय तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास आणि प्रादि तत्पुरुष समास. एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये राखण्यासारखं काय नाही, दिसला क्वेश्चन की तुम्हाला कळून जाईल यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे नय किंवा उपपद किंवा प्रादि. आता नय मध्ये बघा नय म्हणजे काय तुम्हाला आधी सांगून देतो, नय तत्पुरुष म्हणजे काय, तर जेव्हा तुम्हाला एखादा शब्द अविचार मग त्याचा आन्सर असतं विचार, म्हणजे ऑपोजिट, न न येणार अयोग्य मग त्याचा आन्सर येतो न योग्य, म्हणजे अर्थ एकच राहतो दोन्हींचा. असामर्थ्य म्हणजेच काय सांगता येईल तुम्हाला अजून, न सामर्थ्य, आला की न ने रिप्लेस करायचं, समजलं हे झालं. तसं प्रादी मध्ये बघा, प्रादी म्हटलं की उपसर्ग, शब्दाच्या स्टार्टिंगला उपसर्ग आला की तो प्रादी उपसर्ग समज, आणि उपपद पण सिंपल आहे एकदम सिंपल आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी आपला विभक्ती तत्पुरुष संपला, आपण चालू करूया नय तत्पुरुष समास. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, आता आपण चालू करतो नय तत्पुरुष समास. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, नय तत्पुरुष समास क्वचितच क्वेश्चन येतो, उपपदवर पण क्वचित क्वेश्चन येतो आणि प्रादीवर, या तिन्ही समासावरती क्वचितच क्वेश्चन येतो आणि हे कॉन्सेप्ट पण सेम आहे. जाता जाता फक्त एकदा लर्न करून जा हे कसं असतं. विभक्ती तत्पुरुषवर समासावरच क्वेश्चन असतो आणि जवळजवळ 15 मार्कचं जे वेटेज आहे ना विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 7 ते 8 मार्कचं वेटेज याच्यावरच असतं. विभक्ती तत्पुरुष समास खूप इम्पॉर्टंट आहे. विभक्ती ते शब्द पाठ करा फक्त चांगल्यारीत्या. त्यातल्या त्यात विभक्ती तत्पुरुष समास मध्ये त्यातल्या त्यात जर क्वेश्चन कळला की तो विभक्ती तत्पुरुष समास आहे, जर तुम्हाला आन्सर आठवत नसेल तर तुम्ही चतुर्थी तत्पुरुष समास लिहून या, तुमचं जवळजवळ 80% आन्सर बरोबर असेल, कारण जवळजवळ बऱ्याच समासांचा आन्सर चतुर्थी तत्पुरुष समास आहे विद्यार्थ्यांना.
हे आपण जस्ट रॅन्डम सांगतोय बरं का, असं काही कॉन्सेप्ट वगैरे नाहीये. पण जवळ-जवळ जेव्हा जास्त अभ्यास करता तुम्ही, तुम्हाला समजतं की आन्सर काय येऊ शकते. तसं तुम्हाला सांगितलं की 90% विभक्ती तत्पुरुषवरच जास्त क्वेश्चन दिलेला असतो आणि त्यातल्या त्यात चतुर्थी तत्पुरुष समास. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. विभक्ती झालं आपलं, त्यामध्ये शब्द दिले तेवढे तुम्हाला तोंडपाठ करायचे. त्यानंतर बघा नय तत्पुरुष समास. नय तत्पुरुष समासमध्ये काय? जेव्हा शब्दाच्या स्टार्टिंगला किंवा अन हे दोन शब्द दिलेले असतात. किंवा अन. ठीक आहे. किंवा अन. आता बघा नाही तत्पुरुष समासाकडे गेला आणि जेव्हा पूर्वपदामध्ये किंवा अन हे शब्द दिलेले असतात. आता इथं अयोग्यम. अला फक्त ह्या दोन्ही शब्दांना मग त्यावेळेस रिप्लेस करायचं न या अक्षराने, न ने. ठीक आहे, म्हणजे अयोग्यम आला की न योग्यम. बाकी आहे तसं लिहायचं. अच्या ठिकाणी न लिहायचं, फक्त न योग्यम. इथं काय अनावृत्तम आहे, तिथं काय नवृत्तम. इथं अशक्यम, इथं काय न शक्यम. दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त अच्या ठिकाणी न लावलं म्हणजे समजलं. किंवा अन पूर्वपदामध्ये आल्यानंतर त्याच्या ठिकाणी न या शब्दांनी त्याला रिप्लेस करायचं. समजलं? हे झालं आपलं नय तत्पुरुष समास. आणि प्रादि तत्पुरुष समास मध्ये काय सांगितलं, जेव्हा एक शब्दाच्या स्टार्टिंगला उपसर्ग येतात तेव्हा त्यामध्ये शब्द रिप्लेस करायचे. म्हणजे सुरुवातीला जर उपसर्ग आला सु तर त्याला रिप्लेस करायचं शोभत. दु आला तर दुष्ट, वि आला तर विशिष्ट, प्र आला तर प्रगत. आता ते एक्झाम्पल दिले सृजन. सृजन मध्ये काय आलाय, स आलाय, सु आलाय. सु आलाय काय घ्यायचं, शोभत. शोभत. शोभत आणि पुढचं आहे तसं जन. शोभत जन आहे तसं लिहून टाकायचं. इकडे बघा दुर्जन. दुर्जन या ठिकाणी काय आलं, दु. दु आलाय काय घ्यायचं, दुष्ट. दुष्ट. दुष्ट आहे तसं पुढचं जन लिहायचं, दुष्ट जन. इथं विसंभव. विसंभव. वि आल्यावर काय घ्यायचं, वि आल्यावर विशिष्ट घ्यायचं. वि आल्यावर काय घ्यायचं, विशिष्ट. आणि पुढचं काय आहे तसं लिहायचं, विशिष्ट संभव. संभव. समजलं का? ह्याची एवढेच काय घेतले मी, कारण एवढेच इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या जास्त करून क्वेश्चन आलेले नाही. एकतर क्वेश्चन येतच नाही ना तत्पुरुष समास, प्रादि तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समास. त्यातल्या त्यात मी जेवढं सांगितलं तेवढंच करून जा. एवढी ही एक ट्रिक. इथले एवढे एक शब्द आणि उपपदामध्ये मी एक सांगतोय तेवढे एक करून जा. हे बघ, तिन्ही समास तुमचे होऊन जातील. बाकी विभक्ती तत्पुरुष समास तुम्हाला खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अव्ययभावाचा तो तक्ता दिलेला. बाकी शेवटचं लेक्चर जे होईल ते आपलं बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास, त्याच्यावर पण क्वेश्चन असतो विद्यार्थ्यांना. त्यातल्या त्यात द्वंद्व समास खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता आपण बघू शेवटचा समास कोणता राहिला आपला, उपपद तत्पुरुष समास. खूप सिंपल आहे, फक्त ज्याचं वेटेज जास्त आहे त्याला टाइम जास्त द्या. ज्याचं वेटेज कमी आहे ते फक्त लर्न करून जा आणि शिकून जा की ते काय इम्पॉर्टंट आहे आणि काय लेस इम्पॉर्टंट आहे. शेवटचा समास बघा, तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास. याच्यामध्ये एवढं ध्यानात ठेवायचं आहे की जे शब्द उत्तर पदामध्ये प्रधान असतात. कोणते प्रधान असतात, तर हे प्रधान असतात. कार, द, दा, जित, न, ग हे जर शब्द आले तर त्यांना त्या शब्दाने रिप्लेस करायचं जे त्यांच्या समोर दिलेत. कार आला की करोती इति, द आला की ददती इति, जित आला की जयती इति, न आला की नयती इति, ग आला की गच्छती इति, ज्ञ आला की ज्ञायती इति. जसं फॉर एक्झाम्पल कुंभकार, कार आला या ठिकाणी उत्तर पदामध्ये, तर काय करायचं, कुंभ कार आल्यानंतर काय घ्यायचं, करोती. म्हणजे आन्सर काय, कुंभ करोती इति. इथे जलद, द आलाय शेवटला, ददती इति म्हणजे जलम. जल आहे तसं लिहायचं, जल, जलम ददती इति. राजज्ञ आलाय, राज, राजज्ञ आलाय, ज्ञालाय काय घ्यायचं, ज्ञायते इति, राज ज्ञायते इति, ज्ञायते इति. हे झालं आपलं उपपद तत्पुरुष समास. एवढं ध्यानात ठेवा फक्त. यातल्यात कार्य एक इम्पॉर्टंट आहे, द एक इम्पॉर्टंट आहे आणि ज्ञेय. म्हणजे एवढे तक्ता करूनच जा तरी नाही म्हटलं तरी. ठीक आहे, या ठिकाणी आपला विभक्ती तत्पुरुष समास कंप्लीट झाला, नय तत्पुरुष कंप्लीट झाला, उपपद तत्पुरुष कंप्लीट झाला, प्रादि तत्पुरुष कंप्लीट झाला. अशा प्रकारे आपला व्याधिकरण तत्पुरुष समास कंप्लीट झाला. ठीक आहे. आपण समानाधिकरण तत्पुरुष समास कंप्लीट केला, कर्मधारय द्विगुते बघितलं, त्यानंतर त्यांच्यामध्ये व्याधिकरण बघितलं, त्याच्यामध्ये 4 तत्पुरुष समास बघितले. या प्रकारे आपला पूर्ण तत्पुरुष समास कंप्लीट झाला. यानंतरच्या लेक्चरमध्ये बहुव्रीही आणि द्वंद्व समास आपण कंप्लीट करूया. फर्स्ट लेक्चरमध्ये अव्ययभाव समासचा दिलेला जो तक्ता होता तो लर्न करायचा, सर्वांनी तोंडपाठ करायचा आहे. यामध्ये विभक्ती तत्पुरुष समासमध्ये जे शब्द दिले होते उत्तर पदामध्ये असायला पाहिजे, त्यानंतर तो विभक्ती तत्पुरुष समास असेल असं ओळखायची एक ट्रिक सांगितली आपण. त्यामुळे ते एक ते शब्द पाठ करा. बाकी 3 तर एवढे काय, जेवढं मी सांगितलं तेवढंच करायचं.
आणि यानंतर बहुब्री आणि द्वंद्वामध्ये मी जेवढं शिकवेल तेवढंच करा आणि क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल. अजूनही तुम्हाला नवीन-नवीन कॉन्सेप्ट सापडतील. पण मी जेवढ्या सांगितले त्या मस्ट आहेत. मस्ट म्हणजे मस्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण शेवटच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बहुब्री आणि द्वंद्व समास. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.